हाय, विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सगळ्या ताई दादांचं मनापासून स्वागत. अरे आवाज तर माझा रागात पाहिजे नव्हता, मोठ्याने पाहिजे नव्हता बरं का. ऊन बघा कसं पडलंय रानामध्ये, पण आहे ना थोडं थोडं गवत आहे बघा. आमच्या इकडचं उन्हाचं वातावरण, आणि इथं आहे आंब्यात झाड, लिंबात झाड, आणि इथं बघा कसे पसरले तर शेंगा खात पसरले तर. साहेब आहे का ते? कशाचे साहेब आहे? हा तू सांग बाई, सांग 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 ना. तिला म्हणायचं होतं माझ्या मम्मीला गोव्यावरून काय नाही आणलं, लय हलकट आहेत बरं का. आता 3-3.5 महिने काम केलं ना, त्याच्यामुळं त्यांना मालकाने गोव्याला नेलं होतं बरं का फिरायला. अजून कुठं कुठे गेले होते? कोल्हापूर, गोवा, पणजी, गणपतीपुळे. एवढीच झक मारली का खरंच? हाय ना ग जानू? चिपळूण, जानून तोंड झाकून घेतलं, तिला कैरीचं सातारा. आ सांगली, सातारा, तिथं भेटला एक म्हातारा. अजून इतके हलकट आहे ना, इतके हलकट आहे तर इतक्या लांब फिरायला गेले महाराष्ट्राच्या बाहेर. पोरांना चपला आणल्या, पोरांना खायला प्यायला आणलं, स्वतःला टी शर्ट आणले, जीवाची एवढी हाऊस मौस करून आणले, आणि मला आहे ना एक 10-20 रुपयाची सुद्धा जिन्नस आणली नाही. इतका हलकट नवरा कुणाचा तरी असन का? हा आहे ना, हा आहे ना. काय आहे ना? हलकट नवरा तुम्ही आहे, तुम्ही फक्त तुम्ही. हा अरे 700 रुपयाचे काजू बदाम आणले तुला. मला मग मला मग लाज आहे, लाज वाटते जीवाला. वरून काजू बदाम पोरांना म्हणते तुम्हीच खावर का दोघांनी, असं म्हणू राहिले. हा किती हलकटपणा म्हणावा. असं म्हणलो तुला. मग पोरांना काल पिल्ल्याला काय म्हणले? काल म्हणते आजच काय म्हणले? काय म्हणलो? काय? तिघे मिळून खा काजू बदाम. गे बसा, तिघं मिळतून खा. मग मी चिडले का म्हणून होते एवढी? मग मी स्वतःचे कपडे स्वतःला धुवायला का म्हणून लावले होते? हलकट बाई लय. काय काय आणलं माहित आपल्याला हात नाही लावला पोहायला. नको देऊ बाई बाई, नको देऊ. मग मी पण रागात काय केलं माहिती का, तिकडून आणलेले 2-3 ड्रेस होते ना, ते बाकीच्या चादरी ते धुणार आहे मी, पण ते बाकीचे ड्रेस मी एवढी रागत होते की ते कपडे ना मी त्यांचे धुतलेच नाही, त्यांनाच धुवायला लावले. खरं आहे का नाही? हा अरे बाई, मी करते का असं स्वार्थीपणा एवढा? करते का? आता का म्हणून वाचा बसली काय वाचा बसली म्हणजे? मग हा कुठले बी नवरे गेले का कुठं, पहिलं बायकोला काय घेऊ काय नाही असा विचार असतो डोक्यामध्ये, आणि ह्या माणसाला फक्त स्वतःच्या जीवाचे आयुष करून आले. अरे नवीन नवीन राहत. आणि नवीन राहतं, आणि जुनं झाल्यावर बायको घरातलं काम करणं संसार करणं सोडून देते का? हा लेकराची माया राहते, पोरीची माया राहते. आणि मी कुठं जाते? तो काय आपलं हा गेली उडत म्हणा तू, उडत आहे ना? नवीन घरातलं काम करणं चुकतं का? नवीन तुमच्या घरात मोलकरणीवाणी राबणं चुकतं का? जुनं झाल्यावर चुकतं का? हा चुकतं? आपण मजा केली, आता पोरांची मजा आहे. पोराला घेणं देणं राहतं. बाई कोणच्या राज्यात मला काय घेतलं तुम्ही? कोणच्या राज्यात घेतलं? हा नवीन येड्यावानी करण्यातच 12-13 वर्ष घालवले लग्न झाल्यानंतर. कोणच्या राज्यात काय घेतलं मला? हा पायाला हात नका लावू, तुमच्या इतक्या हलकट नाही मी. फार पाया पडून घेणं नामकं करून. हो तुझं नाही ते राजस्थानला इतक्या लांब नाही जाणार का इतक्या लांब? हा विचार करा बाई म्हणल्यानंतर, माझा नवरा, माझे लेकरं, माझं घर, माझा संसार करूच आयुष्यात खपतं बरं का. किती दुखू, किती खुपू, किती काही हो, सगळ्याला माझं करायचं. आणि असे स्वार्थी अवलादीचे नवरे असते तर, आहे ना, असे स्वार्थी अवलादीचे नवरे. मग यांना ना यांच्यासारखंच वागलं ना तेव्हा जागेवर येतात का नाही? हा कसं वाटतं मग धुणं धुवायला, स्वतःचे कामं स्वतः करायला? कसं वाटतं? छान गार मज्जा येते ना? मज्जा. आणि अशीच मजा जर 8 दिवस केली तर काहीच फरक पडणार नाही. स्वयंपाक, धुणं, भांडे सारं काम तुमच्या बोकांडी टाकलं तर काय नाही. डोळे उघडून बोला ना. हा उघडा ना डोळे, का म्हणून डोळे लावून घेतले? डोळ्याला अंधारे आले. कशाचे अंधारे आले? माझ्या बोलण्याच्या अंधारे आल्या काय विचार करून? हा चिमणे. हा
मग आपण लय डेंजर बोलत असतो, बोलत नाही तर बोलत नाही, आणि एकदा का बोलायला सुरुवात केलं पण कानातून आहे ना धूर निघला पाहिजे ना, असं करायचं मग. होते ना आपलं. शांत राहा, काम नाही धाम नाही, आता खायचं प्यायचं नुसतं आरामशीर झोपायचं आणि त्याच्यात हे आण ते आण, पैसे नाही नासायचे. खरं सांगा, मला खरं सांगा, तुमच्या मनात माझ्याविषयी कधी चांगला असा विचार येत का म्हणून नाही? मग काय किती विचार येतो चांगला, काय विचार येतो रट्ट्या द्यायचा. असं? पाय जानू, पाय तुझा बाप पाय कसं म्हणते मला, दाप ना. नाही दापणार? हाय ना ग, हाय ना ग. दोन तोंडाची. हा बरोबर बोलली जानू, माझ्या मनातलं बोलली. माझी बी तीच इच्छा होती, तुम्ही मला 100 रुपयाचं नाही. अरे दूध काही काल रामपूरला गेलो तो नुसतं हॉटेल मध्ये हाटेटी लहान लेकलाचे काम असतं तसे म्हणायचे, कुठं गेल्यावर फिरायला. विषय काय चालू आहे, मला आणलं का म्हणून नाही काही, तुम्ही ते सांगा आधी मला. आणता येईल का? 10-20 रुपयाचं का व्हायना आणायला पाहिजे नव्हतं, असं माझी इच्छा होती. आणू काय आता, काय परत इतक्या लांब जाणार का गोव्याला फिरायला? आपण जाऊ ना आता. कधी? गोव्याला. मला गोवा तर लांब आहे, राज्याच्या बाहेर आहे, पण इथं जिल्ह्याच्या बाहेर नेत नाही तुम्ही. राज्याच्या बाहेर जाणार आहे का? तकलीफ सहन होत नाही ना, गाडीत नेलं असतं. कोणचं? रेल्वेने तकलीफ सहन नाही होत? रेल्वे गोव्याला दे. नाही जात का? नाही जात? कोण म्हणलं? गोवा एक्सप्रेस. मग इथं शिर्डीला इमानाने घेऊन जायचं. इमानाने चक्करीने उडी मारते. लय मन चांदे अवलादीचे तुम्ही. तुम्हाला आहे ना फक्त स्वतःच्या जीवाच्या हाईश मैश करायला लागत. हा हाय ना ग, क्लिप नाही, कानातले नाही, काहीच नाही आणलं आहे ना. त्याच्यामुळं यांचा पण सुद्धा आहे ना, आता मी इथून पुढे विचार करणार नाही कुठल्याच गोष्टी. अंगठी? अंगठी पण आणत असते आहे ना जानू, खरंच. बघा मुरणी बिरणी नको मला. बघा ते लेकराला कळत आहे पण तुम्हाला कळत नाही. एखादं कानातलं, एखादं क्लिप, एखादी अंगठी, मग तू खरं बोलते ना त्याच्यामुळं. तिच्याकडे लक्ष नका देऊ, इकडं बघा लवकर, इकडं बघा बरं का, इथं काठी पडेल. नाही तर इथं काठी पडेल, मला आधी सांगा, उत्तर द्या मला. काय करायचं असं लय हलकटे, काय खरं नसतं बाईच्या आयुष्यामध्ये. काय आणायला पाहिजे नव्हतं जान तुझ्या मनाने? अजून दामा लेकरू खरं बोलतंय ना आता. काय अजून दामाना तिला विचारू दे ना, काय आणायला पाहिजे नव्हतं दामाना. जानू नीट सांग बाळा, चल नीट सांग जानू. लय बोलायला लागल्यावर या व्हिडिओ काढायला लागले, कसं तिकडे थोबाडलं पवलं कसं. खऱ्याच्या आईला मग मरण नाही, काय खरं नसतं. बाईचं जीवन कसं असतं माहिती का, सासरच्यांना वाटतं माहेरचं जबाबदारी, माहेरच्यांना वाटतं सासरच्यांची जबाबदारी, आणि मधीच मरत असते बाई, काय खरं नसतं. बस असं चांगलं आहे ना, उरावर बसून हाणायला पाहिजे पोरीन चांगली. नाही पण ते हाणणारच नाही, लाड करते ती बघ. पडशील माग पडशी. हा बापाची सगळेच लाडकी, बायकोच लाडकी नाही फक्त. काळ्या उंदऱ्या बापाची आहे ना ग. पडशील का? पडशी नाही भूता. काय आणायला पाहिजे ना जानू, नीट बसून सांग मला. हा काय आणायला पाहिजे? अगं बाई, जम्परचं पीस भेटा ना तर साडी भेटन का? साडी भेटन? हा पायातले छुनछुन बिंचून काहीच नाही. इथं 10-20 रुपयाचा क्लिप नाही भेटला आणि छुनछुन आणि साडी बघत तू. आहे ना ग, आहे ना. आता मी सुद्धा, मला महिन्याला आहे ना 1000 रुपये येते ना, त्या 1000 रुपयातला 1 रुपया सुद्धा घरात देणार नाही. 1 रुपया सुद्धा आहे ना ग जानू. असा नवरा कुठंच पाहिलं नसेल एवढा लांब जाऊन गोवा बिवा हिंडून फिरून बायकोला 4 आण्याची वस्तू नाही आणली.